स्थानकात पाणी गळाल्यानंतर मुंबईतील ॲक्वा मेट्रो सेवा अंशतः बंद। आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकात दुरुस्तीचं काम सुरू। आरे JVLR ते वरळी मेट्रो सेवा सुरळीत। महामुंबईला 72 तास चक्रीवादळाचा धोका। अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळात होण्याचा अंदाज। मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि गोव्याला तडाखा बसण्याची भीती। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात। कणकवलीमध्ये जाणवली नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा मोठी वाढ। आठवडाभर आधीच अचानक आलेल्या मान्सूननं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं। मान्सून वेळेअगोदरच आल्यामुळे पेरणीसह शेतीचं गणित बिघडलं। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। राज्यामधील पूरस्थिती आणि मान्सून पूर्व पावसामुळे शेतपिकांचं झालेलं नुकसान आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये घेणार आढावा। अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। फडणवीस, शिंदे आणि अजितदादांसोबत महत्त्वाची बैठक। महापालिका निवडणुकांसंदर्भात रणनीती ठरण्याची शक्यता। तर रात्री अजितदादांची सुद्धा शहांसोबत 20 मिनिटं खलबतं। CBSE अभ्यासक्रमात 4वी ते 12वी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त 1 धडा आणि 68 शब्द। शिवरायांच्या इतिहासाला इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी पोरके। शिवप्रेमी आणि इतिहासकारांकडून नाराजी व्यक्त। वैष्णवीच्या शरीरावर मृत्यूपूर्वी मारहाणीच्या 15 ताज्या खुणा। हत्येचा संशय बळावला। कर्नाटकच्या माजी मंत्र्यांच्या मुलाला सुद्धा आरोपींना मदत केल्याप्रकरणी अटक। संभाजीनगर पोलिसांकडून उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा एन्काउंटर। अमोल खोतकर असं दरोडेखोराचं नाव। पोलिसांवरील गोळीबाराच्या प्रत्युत्तरार्थ एन्काउंटर। सहा दिवस आगीमध्ये धुमसत असलेली इगतपुरीमधील पॉलिफिल्म कंपनी तातडीने बंद करण्याचे आदेश। औद्योगिक सुरक्षा विभागाकडून कंपनीला क्लोजर नोटीस। बीड जिल्ह्यात गेवराईमधील गढी पुलावर भीषण अपघात। 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू। महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुळे 4 रुग्णांचा मृत्यू। राज्यामधील सक्रिय रुग्णांची संख्या 209 वर। मुंबईमध्ये सर्वाधिक 35 कोरोना बाधित।